Dear students, in the last lecture, we have something learned about the engineering curves, and out of this, we are learning about four major curves, that is circle, ellipse, parabola, and hyperbola. And we all know that all these curves are made up from a cone. That means what? All these curves, ellipse, circle, parabola, and hyperbola, all the four curves are the conic section curves. Okay, then suppose we have considered a cone and we are following the one view of this cone. ठीक आहे, आता या कोनचं ना मी जसं कोनिक सेक्शन आहे, सेक्शन मी जसं घेतोय ना तसे मला डिफरंट टाइपचे कर्व्स मिळतात. फॉर एक्झाम्पल काय, सपोज अशा टाइप मध्ये एखादा सेक्शन घेतला असेल तर आलेला सेक्शन, आता या ठिकाणी मला सेक्शन लाईन आहे त्यामुळे मला दोन्ही साईड्स आहेत त्या कशा केल्या पाहिजेत, डार्क केल्या पाहिजेत. आणि मी असं काही एरोहेड्स ड्रॉ करतोय. या एरोहेड्सचा अर्थ काय होतो लक्ष द्या, काय डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये एरोहेड्स आहेत. तर या एरोहेडचा अर्थ काय आहे, तर खालचा जो पार्ट आहे तो ऍज इट इज आहे तसा आहे आणि वरचा जो पार्ट आहे ना मी काढून टाकलेला किंवा रिमूव्ह केलेला आहे. ठीक आहे, आणि याच ना आपल्याला कर्व्स कळेल. सपोज मी अशा प्रकारे सपोज मी घेत असेल ना तर हा जो कर्व आहे या कर्वला आपण म्हणणार आहोत सर्कल. या कर्वला आपण काय म्हणणार आहोत, सर्कल. सपोज मी बेसला पॅरलल कट सेक्शन न घेता थोडासा इन्क्लाइन घेतला, म्हणजे अशा टाइपने सपोज सेक्शन घेतला, इन्क्लाइन घेतोय आणि दोन्ही जनरेटरला क्रॉस होणारा सपोज अशा टाइपमध्ये सेक्शन घेतला असेल तर हा जो सेक्शन आहे या सेक्शन मधून मिळणारा मला जो कर्व आहे तो कोणता असणार आहे, तर तो असणार आहे इलिप्स. तो कर्व असणार आहे इलिप्स. ठीक आहे, मी जर थोडंसं नाव देतो लक्ष द्या. काय पहिल्या सेक्शनला मी म्हणतो मी एन 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 एन, या सेक्शन पासून आपल्याला जो कर्व मिळणार आहे तो असणार आहे सर्कल. सपोज हा म्हणाला मी पी 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 पासून आपल्याला जो कर्व मिळणार आहे तो असणार आहे इलिप्स. ठीक आहे, हा जो कर्व आता आपण याचे सगळे पार्ट बघितले. ठीक आहे, त्या जे जनरेटर्स आहेत ना त्या जनरेटरला सपोज पॅरलली मी एखादा सेक्शन घेत असेल, या टाइप मध्ये सपोज मी सेक्शन घेत असेल आणि मी सेक्शन लाईन कशा देतो बघा या डायरेक्शन मध्ये देते. ठीक आहे, म्हणजे ना मी याला म्हणतोय सेक्शन आर आर, याला म्हणालो सेक्शन आर आर. आर आर या सेक्शन पासून मला जो मिळणारा कर्व आहे तो असणार आहे पॅरलल आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार आहोत पॅराबोला. ठीक आहे, आणि सपोज व्हर्टिकल सेक्शन म्हणजे बेसला ना सपोज मी परपेंडिक्युलर सेक्शन घेत असेल ना तर त्या परपेंडिक्युलर सेक्शनला आपण म्हणणार आहोत हायपरबोला. बरोबर आहे का. हे चारही टाइपचे कर्वची इंट्रोडक्शन जे आहे ना ते आपण ह्याच्या अगोदर पाहिले. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे जाऊ आणि हे जे कर्व जे आहेत ना ते ड्रॉ कसे करायचे ते आपण बघून घेऊ. ठीक आहे, ओके. आता आपल्याला ज्यावेळी कर्व ड्रॉ करायचे आहेत ना त्या कर्व ड्रॉ करताना देर आर डिफरंट मेथड्स टू ड्रॉ ऑल दिस कर्व्स. ओके, देन फक्त एक मेथड जी कॉमन आहे जी तिन्ही कर्व्सला आपण युज करू शकतो, म्हणजेच कोणती, तर इलिप्सला, पॅराबोला आणि हायपरबोला या तिन्ही कर्वला युज होणारी एक जी कॉमन मेथड आहे ना त्या कॉमन मेथडला आपण म्हणणार आहोत डायरेक्ट्रिक्स फोकस मेथड. लक्षात आहे का, त्याला काय म्हणणार आपण, डायरेक्ट्रिक्स फोकस मेथड. आता इलिप्स का ड्रॉ करायचं असेल तर इलिप्स ड्रॉ करायची एकूण 3 पद्धती आहेत. लक्षात आहे काय, पॅराबोला ड्रॉ करायची पण 3 पद्धती आहेत. ते आपण जसं जसं आपण पुढे जाऊ तसं बघू आपण सर ऑल मेथड्स. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तिन्ही कर्व ड्रॉ करण्यासाठी आपल्याकडे एक कॉमन मेथड आहे. त्या मेथडला आपण म्हणणार आहोत डायरेक्ट्रिक्स फोकस मेथड. आता नावातच एकूण त्या ठिकाणी ना 2 हे लक्षात आहे का, त्या ठिकाणी एकूण 2 रेफरन्स पॉईंट रिक्वायर्ड आहेत किंवा 2 रेफरन्स रिक्वायर्ड आहेत. एक आहे ती डायरेक्ट्रिक्स आणि दुसरी आहे ती फोकस. लक्षात आहे, एक आहे ती डायरेक्ट्रिक्स आणि दुसरी आहे ती फोकस. आता डायरेक्ट्रिक्स म्हणजे काय, डायरेक्ट्रिक्स इज अ फिक्स्ड स्ट्रेट लाईन. डायरेक्ट्रिक्स इज अ फिक्स्ड स्ट्रेट लाईन. ओके, अँड फोकस इज अ फिक्स्ड पॉइंट. लक्षात आहे काय, सपोज मी ड्रॉइंग ड्रॉ करण्यासाठी किंवा पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला ड्रॉ करण्यासाठी एक स्ट्रेट लाईन, फिक्स स्ट्रेट लाईन कन्सिडर करत असेल ना तर याला आपण म्हणणार आहोत डायरेक्ट्रिक्स, जी व्हर्टिकल लाईन आहे. जी कशी आहे, व्हर्टिकल लाईन आहे. आणि त्याच्याबरोबर परपेंडिक्युलर किंवा हॉरिझॉन्टल लाईनवर एक पॉइंट असणार आहे, फिक्स पॉइंट असणार आहे. तो पॉइंट असणार आहे फोकस पॉइंट. लक्षात आहे, तो पॉइंट कोणता असणार आहे, पॉइंट फोकस पॉइंट. जो कुठल्याही पॉइंट पासून जर घेतलात ना तरी तो फिक्स असतो. ठीक आहे, त्या फोकस पॉइंटला मी म्हणतो एफ. ठीक आहे, त्या डायरेक्ट्रिक्सला मी नाव देतो डी. ठीक आहे, फोकस पॉइंटला मी नाव दिलेलं आहे एफ, डायरेक्ट्रिक्सला नाव दिलेलं आहे डी. आणि फोकसची लाईन आणि डायरेक्ट्रिक्सची लाईन ज्या पॉइंटला क्रॉस होते तो पॉइंटला म्हणतो मी पॉइंट ओ, ओरिजिन पॉइंट. ठीक आहे, आता ह्या 2 पॉइंट झाले. लक्षात आहे काय,
फोकस पॉईंट झाला, ओरिजिन पॉईंट झाला आणि डायरेक्ट्रिक्सची लाईन एक झाली. ठीक आहे. आता या ठिकाणी अजून एक मला रेफरन्स रिक्वायर्ड आहे, तो म्हणजेच व्होर्टेक्स पॉईंट. लक्षात आहे काय? व्होर्टेक्स पॉईंट म्हणजेच कोणता, तर आपला कर्व ज्या पॉइंट मधून जाणार आहे, आपला कर्व ज्या पॉइंट मधून जाणार आहे तो पॉइंट म्हणजेच व्होर्टेक्स पॉइंट. लक्षात आहे, तो पॉइंट म्हणजेच कोणता, व्होर्टेक्स पॉइंट. आणि तो पॉइंट ओ आणि एफ या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी असणार आहे. लक्षात आहे काय? हा झाली डायरेक्ट्रिक्स डी, हा झाला फोकस पॉइंट एफ, हा झाला ओरिजिन पॉइंट. म्हणजे दोन्ही पॉइंट लाईन म्हणजे फोकस लाईन आणि डायरेक्ट्रिक्स लाईन जिथं क्रॉस झाली तिथं पॉइंट झाला पॉइंट ओ. आणि ओ आणि एफ च्या मधून आपला कर्व कुठेतरी क्रॉस होणार आहे किंवा जाणार आहे, त्या पॉइंटला आपण म्हणणार व्हर्टेक्स पॉइंट व्ही. लक्षात आहे, व्हर्टेक्स पॉइंट व्ही. मी त्याला नाव देतो व्ही. लक्षात आहे, मी त्याला नाव काय दिलेलं आहे, व्ही असं नाव दिलेलं आहे. लक्षात आहे काय? आता याचं महत्वाचं थोडस लक्ष द्या. इफ, लक्षात आहे काय, ह्या तिन्ही मधून ना, या सगळ्या पॉइंट मधून ना मी अजून एक टर्म इंट्रोड्यूस करणार आहे, ती आहे इसेंट्रिसिटी ई, की जी आपले कर्व आहेत ना ते मॅथमॅटिकल एक्सप्रेस करते. लक्षात आहे काय? आपले जे कर्व आहेत ना ते मॅथमॅटिकल एक्सप्रेस करते, त्याला आपण म्हणतात इसेंट्रिसिटी ई. अँड इसेंट्रिसिटी इज, लक्षात आहे काय, इसेंट्रिसिटी इज द रेशो, इसेंट्रिसिटी इज द रेशो ऑफ VF to the OV. लक्षात आहे काय? VF to the OV. मॅथमॅटिकली सांगायचं झालं, इसेंट्रिसिटी E is equal to the distance of point, the distance of vertex point to focus to the distance of vertex point to the directrix. परत एकदा सांगतो, लक्षात आहे काय? Eccentricity is the ratio of a vertex of a distance of a point or vertex point from focus point F to vertex point from directrix. म्हणजेच काय, eccentricity is VF divided by OV. Eccentricity is VF divided by OV. समजतंय का? And eccentricity is the term who is expressed all these curves in mathematical relation. ओके, देन आता काय काय सांगतो थोडस लक्ष द्या. सपोज, लक्ष द्या काय, इसेंट्रिसिटी म्हणजे व्हीएफ आणि ओव्ही, व्हीएफ आणि ओव्ही याचा रेशो सपोज जर एक पेक्षा कमी असेल, लक्ष द्या, पटकन सांगतोय, इसेंट्रिसिटी ई म्हणजे रेशो ऑफ व्हीएफ टू द ओव्ही, रेशो ऑफ व्हीएफ टू द ओव्ही हा सपोज जर एक पेक्षा कमी असेल तर आपल्याला मिळणारा जो कर्व आहे ना तो असणार आहे इलिप्स. लक्षात आहे का? आपल्याला जो मिळणारा कर्व आहे तो कोणता आहे, इलिप्स आहे. तो पूर्णपणे क्लोज्ड फिगर आहे. लक्षात आहे का? इलिप्स कसा आहे रे, क्लोज्ड फिगर आहे. ठीक आहे. सपोज जर इसेंट्रिसिटी ही एक पेक्षा जास्त असेल, लक्षात आहे काय, सपोज जर एक पेक्षा जास्त असेल तर आपल्याला मिळणारा जो कर्व आहे ना तो असणार आहे हायपरबोला. ठीक आहे. आणि इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 1 आहे. 1 म्हणजेच काय, जेवढं व्हीएफ आहे तेवढाच ओव्ही असेल, जेवढा व्हीएफ आहे तेवढाच ओव्ही असेल तर तो जो आहे तो असणार आहे पॅराबोला. ठीक आहे. परत एकदा सांगतो, इसेंट्रिसिटी, परत एकदा सांगतो, लक्ष द्या, इसेंट्रिसिटी ही एक पेक्षा कमी असेल तर ती असणार आहे इलिप्स, एक पेक्षा जास्त असेल तर तो असणार आहे हायपरबोला आणि एक असेल तर तो असणार आहे पॅराबोला. नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता आपण ऍक्च्युअली ड्रॉइंग ड्रॉ कसं करायचं ते बघायला सुरुवात करू. मित्रांनो, लास्ट वेळी किंवा लास्ट प्रॅक्टिकल आपण बघितलं की आपण ड्रॉइंगच्या शीटचा हा जो सेटअप आहे तो सेटअप कसा करायचा ते बघितलं आपण. फॉर एक्झाम्पल, आपल्या राईट बॉटम कॉर्नरला शीट बसेल आणि ती शीट जी आहे ती या 3 क्लिपनं फिक्स होईल. ठीक आहे. आणि आपला जो ड्राफ्टर आहे तो आपल्या लेफ्ट साईडच्या टॉप कॉर्नरला फिक्स होईल. आणि हे मला वाटतं पहिल्या प्रॅक्टिकल झालंय, पण एकच सांगायचं आहे तर की थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ना तर आपल्या ड्रॉइंग ही आपली लँग्वेज आहे आणि आपल्या लँग्वेजची काळजी किंवा ड्रॉइंग शीटची काळजी ही आपणच घ्यायची. ती घाण होणार नाही, ती फाटणार नाही, ती व्यवस्थित राहील, ही काळजी जी आहे ना ही पूर्णपणे आपणच घ्यायची. आणि इफेक्टिव्ह करण्यासाठी हे पेन्सिल आहे, ते पेन्सिलची टोकं शक्यतो शार्प आहेत. लक्ष द्या, ते शार्प आहेत की कसे आहेत ते शक्यतो पाहत चला. ठीक आहे. रेडी आहेत आपण सुरुवात करू. आपण एक साधा सिंपल प्रॉब्लेम, तुमच्या स्क्रीनवर एक प्रॉब्लेम येतोय बघा. ठीक आहे. Construct an ellipse when the distance of focus from the directrix is equal to 50 mm and
इसेंट्रिसिटी इज 2/3. आपण आत्ताच पाहिलं, थोड्या वेळापूर्वीच पाहिलं काय, की सपोज जर इसेंट्रिसिटी ही 1 पेक्षा कमी असेल तर तो असणार आहे इलिप्स. सपोज जर 1 पेक्षा जास्त असेल तर तो असणार आहे हायपरबोला. आणि सपोज जर इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 1 असेल तर तो असणार आहे पॅराबोला. ठीक आहे. आता परत एक स्टेप मी पुढे जाते. आता आपण तुमच्या समोर जो आहे ना क्वेश्चन तो एकदा वाचून घ्यायला शिका. कन्स्ट्रक्ट अन इलिप्स वेन द डिस्टन्स ऑफ द फोकस फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स इज इक्वल टू 50 mm, 50 mm. अँड इसेंट्रिसिटी इज 2/3. 2/3 3 पैकी 2 पार्ट आहेत, याचा अर्थ काय 1 पेक्षा कमीच आहे. ठीक आहे. यावरून आपण ना आपल्याला इलिप्स ड्रॉ करा. आता आपल्याला देताना काय काय दिले बघा त्यांनी, आपल्याला एकूण 2 गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्याला फोकस टू डायरेक्ट्रिक्स म्हणजे ना ओ पॉइंट पासून एफ पॉइंट पर्यंत डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे 50 mm. लक्षात द्या काय दिलेलं आहे त्यांनी, 50 mm. आणि इसेंट्रिसिटी ई इज इक्वल टू दिलेली आहे 2/3. आता या एवढ्या 2 रेफरन्सवरून आपण इलिप्स कसा ड्रॉ करायचा ते आता बघून घ्या. ठीक आहे. सुरुवातीला आपल्याला जे रेफरन्स दिलेले आहेत ना ते रेफरन्स पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. पहिल्यांदा परत एकदा सांगतोय, आपलं कसं आहे की थोडंसं दिसायला व्यवस्थित दिसलं पाहिजे किंवा व्हिडिओमध्ये व्यवस्थित आलं पाहिजे, याच्यासाठी ना आपण थोडंसं डार्क ड्रॉइंग करतोय. पण ऍक्च्युली बघायला गेलात ना मला थोडंसं दिसताना मला फक्त इलिप्स हा व्यवस्थित दिसला पाहिजे. कन्स्ट्रक्शन जे आहे ना ते थोडंसं फेंट असावं, थोडंसं म्हणण्यापेक्षा भरपूर फेंट असावं. लक्षात ठेवा. रेडी आहे सर्वजण, करूया सुरुवात. मग तुम्हाला दिसण्यासाठी फक्त थोडंसं डार्क करतो. लक्षात आहे. पण मला तुम्ही जे ड्रॉइंग ड्रॉ करणार आहात ना त्या केसमध्ये मला मात्र हे एक्सेप्ट नाहीये. हा मी पहिल्यांदा आता मला जे काही दिलेलं आहे ना ते मला डायरेक्ट्रिक्स दिलेले आहे आणि फोकस पॉईंटचं डिस्टन्स दिले. म्हणून मी पहिल्यांदा काय करतोय, मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. ती लाईन म्हणजेच माझी असणार आहे डायरेक्ट्रिक्स आणि त्याला मी नाव दिलं होतं डायरेक्ट्रिक्स डी. डायरेक्ट्रिक्स डी. ठीक आहे. त्यानंतर मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतोय की ज्याच्यावर मला फोकस पॉईंट असणार आहे. ठीक आहे. आणि सेकंड थिंग मला माहिती आहे की डायरेक्ट्रिक्स पासून म्हणजे ओ पॉइंट पासून फोकस पॉइंट हा 50 mm अंतरावर आहे. बरोबर आहे का. म्हणून मी 50 mm वर 1 2 3 4 5 50 mm वर एक पॉइंट घेतला. तो पॉइंट असणार आहे माझा पॉइंट एफ, जो फिक्स पॉइंट आहे. लक्षात द्या का एफ पॉइंट आहे तो कसा आहे रे, फिक्स पॉइंट आहे. ठीक आहे. आता काय काय करायचं बघा, मला ना या 2 गोष्टीवरून मला आता मधला जो व्ही पॉइंट आहे तो व्ही पॉइंट डार्क करायचा, मार्क करायचा. आणि व्ही पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी माझ्याकडे इसेंट्रिसिटी आहे 2/3. म्हणजेच काय, व्ही पॉइंट असा असावा की जो एफ पासून 2 अंतरावर आणि ई पासून 3 या सेम रेशिओ मध्ये असावा. ठीक आहे. आता त्यांनी सोपं करून दिलेलं. लक्षात आहे थोडंसं 2/3 दिलेलं आहे आणि तो 50 दिलाय. याचा अर्थ एक पार्ट कितीचा असणार आहे, 3 2 आणि इथं काय असणार आहे 50 दिले. म्हणजे एकीकडे 3 पॉईंट पाहिजेत, एकीकडे 2 पाहिजेत. म्हणजे एक पॉईंट जो आहे ना तो 100% किती असला पाहिजे, 10चा असला पाहिजे, 10 mm. ठीक आहे. म्हणून मी डायरेक्ट काय करतो, जास्त कन्स्ट्रक्शन न करताना 10 mm वर मी पॉईंट मारून घेतो. म्हणजे त्या VOF चे मी एकूण 5 भाग करून घेतले. 3 आणि 2 5. ठीक आहे. 5 भाग केले. त्यातले 3 भाग हे O कडे पाहिजेत आणि 2 भाग F कडे पाहिजे. कल्पना बघा काय, 3 भाग 1 2 3. म्हणजे हा जो पॉइंट असणार आहे ना हा पॉइंट असणार पॉइंट व्होर्टेक्स पॉइंट व्ही. लक्षात आहे, व्होर्टेक्स पॉइंट व्ही. आणि एवढ्या रेफरन्सवरून मला आता इलिप्स ड्रॉ करायचं. रेडी आहे सर्वजण. ओके. आता इलिप्सची थोडीशी माहिती सांगतो. लक्षात आहे का. सपोज जर सर्कल कन्सिडर करत असाल, हे सर्कल घेतला. सर्कल कसं असतं तर सर्कलच्या सेंटर पॉइंट पासून त्याचे ऑल पॉइंट्स जे आहेत ते इक्वल डिस्टन्सवर असतात. परत एकदा सांगतो, सर्कल जर बघितलं ना तर सर्कलचे ऑल पॉइंट्स हे त्याच्या सेंटर पासून इक्वल डिस्टन्सवर असतात. ठीक आहे. पण इलिप्स मध्ये तसं नाही. लक्षात आहे काय. इलिप्स आहे ना तो थोडासा असा काहीतरी आहे. ठीक आहे. सपोज त्या सेंटर घेतलात ना तर समोरासमोरचे पॉइंट फक्त इक्वल डिस्टन्सवर आहेत. म्हणजेच काय, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत किंवा वरच्या पॉइंट पासून हा खालचा पॉइंट, कुठलेही पॉइंट घ्या, त्याच्या अपोजिट साईडला जे पॉइंट आहे ना तो पॉइंट आणि आपण घेतलेला पॉइंट हे 2 पॉइंट इक्वल डिस्टन्सवर आहेत. बाकी सगळे पॉइंट आहेत ते वेगवेगळ्या डिस्टन्सवर आहेत. ठीक आहे. पण एक आहे ते सगळे पॉइंट आहेत ना ते एका एफ पासूनच म्हणजे फिक्स पॉइंट पासून तयार झालेले आहेत. ठीक आहे. आता काय काय सांगते मला काय, सर्कलमध्ये फक्त डायमीटर आहे. सर्कलमध्ये किती काय आहे, डायमीटर आहे. का, कारण सेंटर पासून हे जर डिस्टन्स मिळेल तर सेम आहे. ठीक आहे.
इलिप्स मध्ये मात्र ऍक्सिस असतात, दोन ऍक्सिस असतात. एक आहे तो मेजर ऍक्सिस आणि दुसरा आहे तो मायनर ऍक्सिस. पहिला आहे तो असणार आहे मेजर ऍक्सिस आणि दुसरा आहे तो असणार आहे मायनर ऍक्सिस. ठीक आहे. देन जो लॉंग आहे, सगळ्यात लांब आहे, म्हणजे इथं बघितलं तर हा सगळ्यात लॉंग आहे, बरोबर आहे का. आणि हा जर बघितलात ना व्हर्टिकल, तो सगळ्यात शॉर्ट आहे. जो सगळ्यात लॉंग आहे त्याला आपण म्हणणार आहोत मेजर ऍक्सिस. जो सगळ्यात लहान आहे त्याला आपण म्हणणार आहोत मायनर ऍक्सिस. म्हणजे एकूण दोन टाईपचे ऍक्सिस आहेत. एक आहे तो मेजर ऍक्सिस आणि दुसरा आहे तो मायनर ऍक्सिस. ठीक आहे. आता एक ड्रॉ कसं करायचं बघूया आपण. रेडी आहेत सर्वजण? ठीक आहे. ड्रॉइंग ड्रॉ करताना एक गोष्ट लक्षात ठेवा काय, शक्यतो ऑल जे आपले इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते स्टँडर्ड असावेत, रेडी असावेत. आणि सेकंड थिंग, तुम्ही ज्यावेळी लेक्चर ऐकणार आहात किंवा पाहणार आहात ना, त्यावेळी शक्य ते सगळे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट घेऊन ड्रॉइंग ड्रॉ करायलाच बसत चला, तुम्हाला सोपं पडेल. ठीक आहे. बघा आता काय काय करतोय बघा. मला 3 पॉईंट मिळालेत, ओ, व्ही आणि एफ. त्याचा पहिला पॉईंट मी काय करतोय माहिती आहे का, मी पहिल्यांदा ना व्ही पॉईंट मधून ना एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो. मी पहिल्यांदा स्टेप काय केली बघा, व्ही पॉईंट मधून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि व्ही पॉईंट वरच कंपासचं टोक ठेवून एफ पॉईंट मधून जाणार एक क्वार्टर सर्कल, म्हणजेच काय 1/4 काय लक्षात नाही काय, म्हणजेच ना एवढं सर्कल ड्रॉ करून घेतलं. जी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली होती ना, जे पॉईंट पासून एवढंच एक सर्कल ड्रॉ करून घेतलं. ठीक आहे. आता काय करतोय, आता आपला इलिप्स जो आहे ना, तो इलिप्स एक क्लोज्ड फिगर आहे, या टाईप मध्ये आहे. म्हणजे मला त्याचं स्टार्टिंग पॉईंट पण पाहिजे आणि एंड पॉईंट पण पाहिजे. मग ते स्टार्टिंग पॉईंट मिळाला, हा व्ही पॉईंट जो आहे ना, हा व्ही पॉईंट तर स्टार्टिंग पॉईंट असेल. आता मला एंड पॉईंट शोधायचा आहे. एंड पॉईंट शोधण्यासाठी मी काय करणार, एफ पासून जो कर्व आला ना इथं, याला मी काहीतरी नाव देतो पाहिजे, पॉईंट पी नाव देतो. तर पी नको, एन नाव दिलं. लक्षात घ्या, मी काय नाव दिलेलं आहे, एन नाव दिलं. ठीक आहे. आता ओ मधून आणि एन मधून जाणारी ना एक मी लाईन ड्रॉ केली, या टाईप मध्ये काहीतरी. ओ मधून आणि एन मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. आणि एन पॉईंट शोधण्यासाठी मी पहिल्यांदा काय केलं, ओ मधून आणि एन मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केली आणि एफ मधून जाणारी 45 डिग्रीची लाईन ड्रॉ केली. मला वाटतं 45 डिग्री लाईन ड्रॉ कशी करायची आपण बघितलेलं आहे याच्या अगोदर सुद्धा. मी थोडीशी रिमूव्ह करतो. लक्ष द्या काय, मी ओ आणि एन मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केली आणि एफ मधून जाणारी 45 डिग्रीची एक लाईन ड्रॉ केली. त्या दोन्ही लाईन ना ज्या पॉइंटला क्रॉस होतील, ना तो पॉइंट मी व्हर्टिकल लाईन हॉरिझॉन्टल लाईन पण डायरेक्ट खाली घेतला. ठीक आहे. ज्या ठिकाणी तो क्रॉस झाला ना, हा असणार आहे त्याचा एंड पॉइंट. हा असणार त्याचा व्ही जो पॉइंट आहे तो त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, मी याला म्हणतो पॉइंट V1. ठीक आहे. हा असणार त्याचा एंड पॉइंट. ठीक आहे. आता एवढ्या भागातच आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉइंग ड्रॉ करायचं. आता याच्यानंतरची स्टेप बघा काय करायच्या. त्याच्या अंदाजे आता ऍक्च्युली सेम पाडायचा प्रयत्न करा, पण नाही नसेल पडत तरी चालेल. अंदाजे ना त्याचे नंबर ऑफ पॉईंट्स घ्या. का? कारण की कर्व जो असतो, आपण जेवढे मॅक्झिमम पॉईंट्स घेणार आहेत ना, तेवढा मॅक्झिमम स्मूथ कर्व येत असतो. ठीक आहे. मग मी काय करतो बघा, मी इथं पहिल्यांदा पॉईंट घेतला पॉईंट 1, स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट याच्यामध्ये कितीही पॉईंट घ्या. दुसरा पॉईंट मी घेतो बरोबर एफ वर. तिसरा पॉईंट घेतो मी मध्ये त्याच्या थोड्याशा सेम अंतरावर घेतला. नंबर 4, नंबर 5, नंबर 6, 7, 8, 9, 10 आणि 11. बरोबर मी 12 भाग केले त्याचे. ठीक आहे. 12 भाग केल्यानंतर मी काय करतो बघा, जे पॉईंट्स आलेत ना त्या पॉईंट पासून आणि ओ एन ह्या लाईन पासून मी अशा काहीतरी लाईन ड्रॉ केल्या. कुठं आहेत त्या, कशा आहेत त्या आपल्याला माहित नाही, ते अशी लाईन ड्रॉ करून घ्या फक्त. ठीक आहे.
अशा टाईपमध्ये लाईन ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. स्टार्टिंग पॉईंट आहे व्ही. इथं सपोज एक असेल ना तर वरच्या पॉईंटला नाव द्या 1 डॅश. हा एफ आहे, वर असणारा पॉईंट एफ डॅश. 3 नंबरचा पॉईंट इथं असणारा पॉईंट 3 डॅश. 4 नंबरचा पॉईंट इथं असणारा पॉईंट 4 डॅश. सिमिलरली 5 डॅश, 6 डॅश, 7 डॅश, 8 डॅश, 9 डॅश, 10 डॅश आणि 11 डॅश. ठीक आहे. मी काय केलं बघा, स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट पर्यंत ना नंबर ऑफ पॉईंट्स घेतले, ते एक्सटेंड केले. कुठपर्यंत तर ओ एन मधून जाणारी जी लाईन आहे ना त्या लाईन पर्यंत एक्सटेंड केली. ठीक आहे. आणि जे नंबर्स खाली आहेत तेच नंबर्स वरते. आता मी काय करतो बघा, मला एक गोष्ट माहिती आहे की आपला फिक्स पॉईंट आहे तो एकच पॉईंट आहे, पॉईंट एफ. फिक्स पॉईंट आहे तो कोणता पॉईंट आहे, पॉईंट एफ. व्ही पॉईंट मला एक पॉईंट मिळाला, बाकी पॉईंट शोधले. ठीक आहे. मी कंपासमध्ये 1 पासून 1 डॅश एवढं अंतर घेतलं. कंपासमध्ये 1 पासून 1 डॅश एवढं अंतर घेतलं. ठीक आहे. कंपास स्ट्रोक एफ वर ठेवा आणि 1 नंबरची लाईन वर आणि खाली क्रॉस करा. ठीक आहे. त्यानंतर कंपासमध्ये एफ पासून एफ डॅश एवढं अंतर घ्या. कंपास स्ट्रोक एफ वरच, वर ऑलरेडी पॉईंट आहे, खाली एक पॉईंट घ्या. ठीक आहे. कंपासमध्ये 3 पासून 3 डॅश एवढं अंतर घ्या. 3 पासून 3 डॅश एवढं. कंपास स्ट्रोक एफ वर ठेवा, 3 नंबरची लाईन वर आणि खाली क्रॉस करा. कंपासमध्ये 4 पासून 4 डॅश एवढं अंतर घ्या. कंपास स्ट्रोक एफ वर ठेवा, 4 नंबरची लाईन वर आणि खाली क्रॉस करा. कंपासमध्ये 5 नंबर 5 to 5 डॅश अंतर घ्या. कंपास स्ट्रोक एफ वर ठेवा, 5 नंबरची लाईन, 5 नंबरची लाईन. कंपासमध्ये 6 पासून 6 डॅश एवढं अंतर घ्या. कंपास स्ट्रोक एफ वर 6 6. कंपासमध्ये 7 पासून 7 डॅश एवढं अंतर घ्या. सिमिलरली ऑल पॉइंट्स घ्या. सिमिलरली मी सर्व पॉइंट घेतलेले आहेत आणि हे सर्व जेवढे पॉइंट आलेले आहेत ना ते सगळे पॉइंट एका स्मूथ कर्वनं जॉईन करा. जॉईन केल्यानंतर, जॉईन करण्यासाठी शक्यतो फ्रेंच कर्वचा यूज करा. जी तयार झालेली फिगर आहे ना ती असणार आहे तुमचा एलिप्स. तुमची जी काय फिगर आलेली आहे ना, जे पॉइंट्स आलेले होते ते सगळे पॉइंट्स एक अशा प्रकारच्या एका स्मूथ, आता मी डायरेक्टली फ्रेंच करून असल्यामुळे डायरेक्टली बाय हँड जोडलेला आहे, थोडासा स्मूथ वाटत नाही, पण याच्यापेक्षा सुद्धा स्मूथ कर्व थोडासा आला पाहिजे. ही जी फिगर तयार झालेली आहे याला म्हणतात एलिप्स बाय डायरेक्ट्रिक्स फोकस मेथड. ठीक आहे. यानंतर मी तुम्हाला अजून एक होमवर्कसाठी देणार, लक्षात ठेवा. ओके. दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ॲज अर्ली ॲज पॉसिबल मला सेंड करायचे. ओके.